नमस्कार मित्रांनो, मी अजय पवार. मी परभणी जिल्ह्यातून आहे. माझं गाव आनंदनगर तांडा म्हणून आहे. हे बोलतच राहतात. हे काय आहे, फक्त शेतकऱ्यांना चुत्या घुमवण्याचं काम करतात. काय फक्त चुत्या घुमवतात शेतकऱ्यांना. हे सगळे ना एका माळीचेच म्हणे आहेत. आता म्हणतात 50,000 द्या, 60,000 द्या, हेक्टरी द्या, एकरी द्या. तुमचं सरकार आलं होतं त्यावेळेस काय केलं हो? सांगा ना. कर्जमाफी केली, काय केलं त्याच्यामध्ये असं मोठं? काय केलं? ते शेतकऱ्यांचा अधिकार आहे, ते तुम्हाला करायलाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही लढता ना. शेतकरी तुम्हाला निवडून देते. मग ह्या गोष्टी कोणी सांगायच्या? तुम्ही काय उपकार करत नाही शेतकऱ्यावरती. उपकार आम्ही करतोय तुमच्यावरती. बरं, हे सोडून द्या. तुम्ही एकच काम करा आता. शेतकऱ्याची एवढी तुम्हाला काळजी आहे ना, तुम्ही सगळे आमदार जेवढे शिवसेनेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, सगळे उपोषणाला बसा. अख्ख्या महाराष्ट्रामधले जेवढे शेतकरी आहेत ना, तेवढे तुमच्या पाठीशी येईल. फक्त उपोषणाला बसा तुम्ही. तुम्हाला गरज नाही हो साहेब. तुम्हाला फक्त काय माहितीये का, ह्याच्यावर टीका करा आणि त्याच्यावर टीका करा. खरंच जर तुम्ही असताल ना शेतकऱ्याच्या पाठीशी, फक्त एकच काम करा, तुम्ही सगळे उपोषणाला बसा. अख्खा महाराष्ट्राचे शेतकरी, खरं इमानदारीने सांगतोय मी, अख्ख्या महाराष्ट्रातले शेतकरी जर तुमच्या पाठीशी नाही उभे राहिले ना, तर ह्या महाराष्ट्राचे शेतकरी जे आहे ना, ते एक बापाचे नाहीत. फक्त तुम्ही एवढं करा, उपोषणाला बसा शेतकऱ्यांसाठी. 50,000 रुपये एकरी हे दिलंच पाहिजे. तुम्ही म्हणताय ना आता तोंडी, ठीक आहे. तुम्ही म्हणायला काय, तुम्ही विरोधक आहे, तुम्ही काहीच म्हणणार, काही म्हणणार, पण तुम्ही बसा ना उपोषणाला. तुम्ही फक्त काय करणार माहितीये का, ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्या कलेक्टरनं असं केलं, त्या ग्रामसेवकनं असं केलं,